तू सदा विजयी हो, बुद्धिवंतांना तू सगळ्यात श्रेष्ठ राहो, अशा प्रकारचा शुभ आशीर्वाद प्रभू रामचंद्र असणारे हनुमंताला देऊ लागले. आता मी तुझे देव आशीर्वाद, तव पूर्वीच तुझे बळ आघात प्रताप गिरती आणि प्रसिद्धी एका सावध सांगणे. तर असं बरं का असताना प्रभू रामचंद्र बोलू लागले की हनुमंता तुला मी आता काय वरदान देऊ? तुला देण्यासारखं वरदान शिल्लकच राहिलं नाहीये. ज्या सर्व देवलोकांनी तुला इतके वरदान दिले, तुला चिरंजीव हो म्हणावं ते पूर्वीच तुला मिळालेलं आहे. तुला बुद्धिमत्ता श्रेष्ठ अगोदरच आहे आणि जेणेकरून असणार आता तुला काय वरदान देऊ ते मला मुक्तच नाहीये असं रामाला बोललेलं आहे. आता मी तुझे देव आशीर्वाद, तव पूर्वी तुझे बळ आघात प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध एके सावध सांगेन.